पुण्यातलं सिंहगड इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक क्षेत्रातली सगळ्यात मोठ्या संस्थांपैकी एक संस्था. त्याच इन्स्टिट्यूट मधलं एक प्रसिद्ध कॉलेज पुणे सिंहगड डेंटल कॉलेज. हे कॉलेज कायमचं बंद करण्यात आलंय. इथं कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. तब्बल 51 महिन्यांचे पगार दिले नसल्याचा आरोप इथं काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. कॉलेजच बंद करण्याइतपत परिस्थिती कशी आली? कॉलेज बंद झाल्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. विद्यापीठ अधिनियमातल्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं पुण्यातलं सिंहगड डेंटल कॉलेज आणि रुग्णालय यावर मोठी कारवाई केली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या महाविद्यालयाच्या पदवी म्हणजेच BDS आणि पदव्युत्तर म्हणजेच MDS या अभ्यासक्रमाची संलग्नता ही रद्द करण्यात आली आहे. आता याची प्रमुख कारणं काय होती? तर प्रमुख कारण म्हणजे शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न संस्थेनं सोडवलाच नाही. परिणामी काम बंद आंदोलन झालं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. आता हे प्रकरण पहिलेपासून समजून घेऊयात. पुण्यातल्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचं हे सिंहगड दंत महाविद्यालय आहे, म्हणजे डेंटल कॉलेज आहे. महाविद्यालयातल्या 78 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गारहाणे निवारण समितीकडे दाद मागितली होती. आता ही दाद कशाची? तर संबंधित कर्मचाऱ्यांचे मे 2014 पासूनचं वेतन थकीत होतं. मध्यंतरी 3 वर्षांचं मूळ वेतन देताना संपूर्ण वेतनावर इन्कम टॅक्स वजा करण्यात आला. तसंच एकदा काही महिन्यांचं वेतन देऊन ते परत घेतलं गेल्याची तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली होती. थकीत वेतनासाठी 10 नोव्हेंबर 2025 पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. या काळात विद्यापीठानं वारंवार निर्देश देऊन सुद्धा संस्थेनं त्याचं पालन केलं नाही. याबद्दल महाविद्यालयावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणात विद्यापीठानं स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जो अहवाल सादर केला, या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेरघर मनवल्या जाणाऱ्या शहरात इतक्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या कॉलेजची एवढी दयनीय अवस्था पुण्याच्या शिक्षण संस्कृतीला नक्कीच डागाळणारी आहे. तुम्हाला या सर्व प्रकरणाविषयी काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.